तर महारेरा काय करू शकते, हे जे अकाउंट आहे 70% जे अकाउंट आहे त्याच्यातनं त्या व्यक्तीचे 70% पैसे रिफंड करू शकते आणि दुसरं जे अकाउंट आहे 30%चं त्याच्यातनं उरलेले 30% रिफंड करू शकते. नमस्कार, मी डॉक्टर रोशन प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. गेल्या काही व्हिडिओमधनं आपण महारेराविषयी बरीच माहिती घेतलेली आहे. आजचा विषय आहे तो म्हणजे सेक्शन 18. हा महारेरा किंवा रेरा ॲक्टमधील सर्वात महत्त्वाचा सेक्शन आहे, ज्याचा मॅक्झिमम वापर केला जातो आणि ग्राहकांसाठी तर हे एक वरदानच आहे. कारण सगळ्या तक्रारी, बहुतांशी 90% तक्रारी या सेक्शन 18वरच अवलंबून असतात. आता सेक्शन 18 म्हणजे काय? आता ज्यावेळी आपण एखादा फ्लॅट घेतो त्यावेळी आपण त्या प्रमोटर बरोबर ॲग्रीमेंट करत असतो आणि हे ॲग्रीमेंट करत असताना बरीच यादी त्याच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये असते. त्याच्यामध्ये एक क्लॉज असतो की तुम्हाला कंप्लिशन या प्रोजेक्टचं कधी होणार आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला पोझिशन कधी मिळेल, एक तारीख त्यामध्ये दिलेली असते, कंप्लिशन डेट. आता या कंप्लिशन डेटला तुम्हाला तुमचं पोझिशन मिळणं हे आवश्यक. अर्थात काही गोष्टींमुळे म्हणा, जसं पॅन्डेमिक येऊन गेला तर तिथे एक्सटेन्शन घ्यावं लागलं, तर अशा प्रकारे काही वेळा एक्सटेन्शन द्यावं लागतं आणि त्या एक्सटेन्शनचे वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्याप्रमाणे तो प्रोजेक्टमध्ये एक्सटेन्शन घेत असतो. जरी ते एक्सटेन्शन घेतलं तरी प्रमोटरने ग्राहकाबरोबर जे ॲग्रीमेंट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी तारीख लिहिलेली आहे ती तारीख मात्र कायम राहते. एक्सटेन्शन घेतलं याचा अर्थ तो जबाबदारीतून मोकळा होत नाही. त्यामुळे होतं काय की ग्राहकाला जी ॲग्रीमेंटमध्ये जी कंप्लिशन डेट दिलेली आहे त्या डेटला जर त्याचा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही तर ग्राहकापुढे 2 पर्याय असतात. एक, प्रोजेक्टमधनं बाहेर पडणं, की मला प्रोजेक्ट मला जे टाइम दिलेला होता त्या टाइममध्ये मला घर मिळत नाही, माझी अडचण आहे, मी राहू शकत नाही, मला प्रोजेक्टमधनं बाहेर पडायचं आहे, माझे पूर्ण पैसे परत मिळावेत ठरलेल्या व्याजासकट. You have not completed the project as per the completion date in the agreement. I want to withdraw and request a full refund with interest. दुसरा भाग असा असतो, अनेक वेळा ग्राहकाला असं वाटतं की ठीक आहे 2-3 वर्षात होईल, माझी काय अडचण नाही, मी 2-3 वर्षात प्रोजेक्ट निघू शकतो, तेव्हा मी प्रोजेक्टमध्ये राहायला तयार आहे. परंतु ज्या डेटला तो प्रोजेक्ट देणार होता त्या डेटपासून ज्या डेटला त्याने मला पोझिशन दिलं तिथपर्यंतचं व्याज मला मिळालं पाहिजे. We will remain in the project, Mr. Singh, but the interest for the delayed possession must be given. किंवा लागल्यास मला कॉम्पेन्सेशनही मिळेल. या 2 गोष्टी याच्यावर मार्ग आहे. सेक्शन 18 मध्ये हेच अंतर्भूत आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की टर्म्स अँड कंडिशन प्रमाणे जी डेट दिलेली असेल त्याप्रमाणे जर पोझिशन द्यायला प्रमोटर जर तयार नसेल किंवा त्याची तयारी नसेल किंवा त्याला ते शक्य झालं नसेल तर त्याने या 2 कंडिशनच्या द्वारे मार्ग काढायला हवा. आता ही जी रिक्वायरमेंट आहे त्यातली कुठली कंडिशन फॉलो करायची हे ग्राहकाच्या मनावर आहे. जर त्याने म्हटलं की मला या प्रोजेक्टमधनं बाहेर पडायचं आहे तर त्याप्रमाणे तो तक्रार दाखल करू शकतो, त्याप्रमाणे त्याच्यावर हिअरिंग होतं आणि त्या प्रकारे जो रेट आहे साधारण 8+2 साधारण व्याजाचा दर जो आहे महारेरा जो आकार दे कायद्याप्रमाणे 10% किंवा आता 11% पण असू शकेतो, तर ते तेवढं व्याज देऊन त्याची सगळी रक्कम त्याला परत द्यावी लागते. हे बंधनकारक आहे, याच्यामध्ये काही दुसरा मार्ग नाही. जर त्या डेटला तुम्ही पोझिशन देऊ शकत नसाल तर ग्राहकाला पूर्ण हक्क आहे त्या प्रोजेक्टमधनं बाहेर पडण्याचा आणि तो बाहेर पडत असेल तर त्याने आतापर्यंत गुंतवलेले पैसे ज्या ज्या डेटला त्याने पैसे गुंतवलेले आहेत त्या डेटप्रमाणे व्याज कॅल्क्युलेट केलं जातं आणि तेवढे पैसे देणं हे बंधनकारक आहे. याच्यामध्ये काही दुमत असायचा प्रश्न नाही. दुसरा मार्ग काय आहे? दुसरा मार्ग असा आहे की मला प्रोजेक्टमध्ये राहायचं आहे, परंतु मी राहतोय, परंतु हा जो उशीर झालेला आहे तो मला जर तेव्हा फ्लॅट मिळाला असता तर ते पैसे मला मिळाले असते, तर ते पैसे माझे ज्याने वापरलेले आहेत इतर अधिक काळ त्याबद्दल मला तसंच व्याज मिळालं पाहिजे आणि कदाचित माझा अधिक काही खर्च झाला असेल तर मला कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. पण बहुतांशी ग्राहक जे असतात ते व्याज मिळालं पाहिजे म्हणून सांगतात. म्हणजे फ्लॅटचा ताबा त्यांना उशिरा मिळायला चालतो, पण त्या डेटला घेताना त्यांना ते तेवढ्या डिलेचं ज्याला डिलेड इंटरेस्ट ते जो असतो तो त्यांना देणं भाग आहे. शिवाय एवढंच नव्हे तर हा डिलेड इंटरेस्ट जो आहे तर दर मंथली द्यावा असा आहे. हे कदाचित हा चक्रवाढ व्याजाचं हे होतं, परंतु सरळ व्याजानेच दिले जातात पैसे बहुतांशी, तर हे पैसे त्याला द्यावे असं त्याचा. आता ह्याच्यामध्ये होतं काय की ह्या ज्या 2 गोष्टी ज्या होतात तेव्हा ऑर्डर अशी निघते की हे पैसे यांना देण्यात यावेत. As per the agreement, the project is delayed past the completion date. The authority directs delayed interest to those remaining and a full refund to the buyer opting out. परंतु अनेक वेळा प्रमोटर ते पैसे परत देत नाहीत, वेळेवर देत नाहीत, अनेक तक्रारी दाखल होतात आणि ग्राहकाकडे ऑर्डर असून देखील पैसे मिळत नाही. त्यामुळे मग काय होतं, मग ग्राहकाने 7 दिवसांत झालं नाही तर ग्राहकाने पुन्हा
नॉन कम्प्लायन्स फाईल करायची असते. म्हणजे या ऑर्डरचा कम्प्लायन्स केला नाही म्हणून एक नॉन कम्प्लायन्स कंप्लेंट परत फाईल करतो. तीच कंप्लेंट परत तो फाईल करतो की मला हे नॉन कम्प्लायन्स झालेला आहे, एक मेल टाकतो ते फाईल करू शकतो. याच्यानंतर पुन्हा हिअरिंग होतं. हे हिअरिंग झाल्यानंतर तरी त्यांनी जर पैसे दिले नसतील तर त्याच्या विरुद्ध वॉरंट देखील काढलं जातं. Sir, it has been over 60 days. The builder has not complied. As the order is not complied with, the secretary should issue the warrant for recovery. आणि हे वॉरंट कलेक्टरकडे वसुलीसाठी पाठवलं जातं. आता यापूर्वी काय होत असे, पूर्वी असं होत असे की वसुलीसाठी ते कलेक्टरकडे जात असे. तिथे वेळ लागत असेल कारण त्यांना इतर अनेक कामं असतात. तर त्यांच्या त्या कामामधनं जेव्हा वेळ मिळेल, कारण हे काम ते तर पहिलं प्रायमरी काम नाही, त्याच्यासाठी इतर अनेक गोष्टी असतात. पाऊस पाणी हे ते इतर बऱ्याच अडचणी ज्या लोकांच्या असतात त्या जिल्ह्यातल्या त्याच्या त्यांना करायच्या असतात. आणि त्यामुळे ह्याला थोडासा वेळ होतो. आणि शिवाय याच्यात प्रोसेस देखील अशी कठीण असते की हे पैसे त्याची प्रॉपर्टी घेऊन म्हणा किंवा त्या प्रोजेक्टमधले जे फ्लॅट्स आहेत ते विकून करावे लागतात. म्हणजे ते ताब्यात घ्यावे लागतात, ते विकावे लागतात आणि त्या विकलेल्या पैशांना शेवटी यांना रक्कम परत करावी लागतं. The warrant demands auctioning the inventory and returning my money. I assure you, we will follow the process. But these things take time. आता ह्याच्यात होतं काय, जर तो प्रोजेक्टमधला बाहेर पडत असेल तर त्याचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट ऑप्शन करून कलेक्टरने पैसे गोळा करून हे त्या गृहस्थाला परत द्यावे असा त्याचा आहे. जर तो माणूस तिथे राहणार असेल तर याचा अर्थ त्याचा फ्लॅट ऑप्शन करता येणार नाही, कारण तो तिथे राहणारच आहे. परंतु तरी त्याला व्याज द्यायचं. मग उरलेली जी अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे, जे फ्लॅट विकले गेलेले नाही, त्या फ्लॅटवर ताबा घेऊन कलेक्टरने ते विकून ते पैसे परत द्यायचे. आता ह्या प्रक्रियेला वेळ लागत असे, त्यामुळे याच्यामध्ये खूप वेळ जात असे आणि त्यामुळे लोकांची चिडचिड होत असे की बुवा आमचे पैसे एवढे ऑर्डर मिळाली, वॉरंट झाला तरी पैसे वसूल होत नाही. महारेराने ह्याच्यामध्ये सोपा उपाय काढलेला आहे. महारेरा काय करतं की जेव्हा तुम्ही फ्लॅट विकत असता, जेव्हा प्रमोटर फ्लॅट विकत असतो तेव्हा ते जो पैसे गोळा करतो ते पैसे एका अकाउंटला येतात. याला कलेक्शन अकाउंट म्हणतात. ते कलेक्शन अकाउंटला आल्यानंतर त्याचे 2 भाग पडतात. एक भाग जातो तो एका दुसऱ्या अकाउंटला 70% अकाउंटला आणि एक जातो तो 30% अकाउंटला. म्हणजे 70 आणि 30 असं त्याचं विभाजन होतं. त्यातले 70% जे पैसे आहेत ते फक्त प्रोजेक्टसाठीच वापरले जातात आणि 30% पैसे प्रमोटर आपल्यासाठी वापरू शकतो. आता महाराजांनी काय केलेलं आहे की हे जे रिफंडचे जे पैसे आहेत ते सुद्धा या अकाउंटमधनं देता येतील अशी तजवीज केलेली आहे. म्हणजे मला जे उद्या ते फ्लॅट ऑप्शन करायचं आहे आणि पैसे गोळा करायचे ते करायची गरज नाही. तर महारेरा काय करू शकते, हे जे अकाउंट आहे 70% जे अकाउंट आहे त्याच्यातनं त्या व्यक्तीचे 70% पैसे रिफंड करू शकते आणि दुसरं जे अकाउंट आहे 30%चं त्याच्यातनं उरलेले 30% रिफंड करू शकतो. आणि या अकाउंटला पैसे येतात असतात. त्यामुळे कुठचाही नवीन फ्लॅट घेतला की त्याचे पैसे याच अकाउंटला जमा होत असतात. त्यामुळे या अकाउंटवर जर कलेक्टरने बोजा लिहून ठेवला असेल तर आलेल्या अकाउंट ताबडतोब त्या बँक मॅनेजरला सांगून हे पैसे रिफंड करता येऊ शकतात. म्हणजे हे वॉरंट तात्काळ निकाली लागू शकतं. हे घ्या मॅडम, कोर्टाचा आदेश आहे. पैसे रिकव्हर करायचे आहेत. ठीक आहे, आम्ही आता ट्रान्सफर प्रक्रिया करत आहोत. धन्यवाद. आता ही गोष्ट नवीन असल्यामुळे अनेकांना माहीत नसेल तरी अनेकांनी त्या आता फॉलोअप करू. आपल्या वॉरंटमध्ये ही गोष्ट व्यवस्थित दिलेली आहे की नाही हे पाहावं. त्याच्यानंतर फ्लॅट विकायचा क्रम आहे आणि तसे जर पैसे गोळा झाले नाही तर त्या प्रमोटरच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीचा लिलाव करून पैसे गोळा करण्याचा क्रम आहे. असे 3 क्रम लावलेले आहेत. त्यामुळे पहिला क्रम हा अकाउंटचा आहे. हा अकाउंटमध्ये नेहमीच पैसे येत असणार, कारण तो फ्लॅट विकत असणार, ते विकलेले पैसे याच्यामध्ये जमा होत असणार. त्यामुळे हे पैसे देणं अधिक सोपं राहील आणि ग्राहकालाही चटकन पैसे मिळू शकतात. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ग्राहकांनी आपलं वॉरंट व्यवस्थित चेक करावं. ही तजवीज त्यात केलेली आहे की नाही बघावी. ही तजवीज व्यवस्थित तिथल्या ऑफिसरना देखील समजावून सांगावी, जेणेकरून बँक मॅनेजरला देखील ते कळवतील. वॉरंटनुसार तुमच्या स्वतंत्र खात्यातील रक्कम फ्लॅट खरेदीदाराला परत केली जाईल. आणि जेव्हा कधी असं अकाउंटमध्ये पैसे असेल तेव्हा ते त्यांना ते रिफंड तात्काळ घेता येते आणि अशा रीतीने मोठा प्रश्न सुटू शकेल. धन्यवाद.